नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमध्ये जे आपण आदरणीय विठ्ठल बडे सरांचं पुस्तक कंप्लीट करून घेत आहोत, त्यामध्ये आज आपलं पुढचं लेक्चर आहे. तर याच्यात जो इतिहासाचा पाठ दिलेला आहे त्याच्यामध्ये एक सेकंड टॉपिक दिलेला आहे, राष्ट्रीय नेते आणि क्रांतिकारक. तर त्याच्यातला हा एक व्यक्तिमत्व मी घेत आहे. कोणते? ॲनी बेझंट. लेक्चर छोटंच आहे, जास्त खूप काही माहिती नाही आहे. पण मेन मला सांगायचं एक आहे की मला एक मेसेज आलेला आहे एका सरांचा की तलाठी सिलेबसवर एक लेक्चर घ्या प्लीज. तर त्या सरांसाठी एक थोड्या वेळ बोलते फक्त. ते सगळ्यांसाठीच उपयोगाचं आहे. इवन तलाठी नाही, जे कोणी इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करतं त्यांच्यासाठी पण काही गोष्टी लागू होतात आणि ह्या सरांना स्पेसिफिक उद्देशून मी बोलते आहे. बघा सर, सिलेबसवर लेक्चर घ्यायचं झालं तर मला अजून थोडी माहिती काढावी लागेल आणि ऑथेंटिक सगळं माहिती काढून त्याच्यात थोडा वेळ जाईल आणि सध्या मला तेवढा वेळ नाही आहे. पण आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सिलेबसच हवा असेल तर सिलेबसचं लेक्चर तुम्हाला सहजगत्या सापडून जाईल यूट्यूबवर, ठीक आहे. आणि वेळ मिळाल्यावर मी बनवेलच. पण त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की सिलेबस बघणं ही गोष्ट ठीक आहे, पण त्याही पलीकडे मी बनवेल. पण त्याही पलीकडे जे महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे ते हे महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला मेसेज करून रिप्लाय देऊ शकत होती, पण जे बोलून जेवढं डिलिव्हर होतं ना, भावना व्यक्त होतं तेवढं मेसेजमधून नाही होणार आणि मेसेज टाईप करायला खूप वेळ पण गेला असतं. तर हे मला सांगणं योग्य वाटतं. तर बघा, मला तुम्हाला सांगायचं काय आहे की पहिलं तर जेवढं मला ऑथेंटिक माहिती आहे ते सांगते की हे असं असं आहे. तर बघा, पहिली गोष्ट, तलाठी 200 मार्काचा पेपर असतो आणि 100 प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसतं आणि 2 तास असतात. म्हणजे वेळ खूप असतो, निगेटिव्ह मार्किंग पण नसतो, प्रश्न पण कमी असतात. असा हा सगळा फायदा आहे. तर याच्यात मेन काय आहे, 25-25-25-25 असं डिवायडेशन झालेलं असतं. मराठी, इंग्लिश, GK GS आणि मॅथ्स सेलर असे प्रत्येकी 25-25 डिवायडेशन असतं. आणि हे एक मेन काय, जमेची बाजू, निगेटिव्ह मार्किंग नसतं. त्याच्यानंतर 2 तास असतात आणि प्रश्न 100 असतात. त्यामुळे आपल्याला अवधी पण बराच मिळतो. पण या पलीकडे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जरी तुम्हाला सिलेबस कळाला, आता हे ते सिलेबसचाच भाग आहे, पण जरी तुम्हाला कोणत्याही एक्झामचा सिलेबस कळाला, ॲटलिस्ट सरळ सेवेचं, तर माझं म्हणणं काय आहे की आता तुम्ही समजा देणार असाल तलाठी, ठीक आहे. तर मेन काय करायचं की तलाठीला जे काही प्रश्न आधी येऊन गेलेले आहेत, खास करून कोणते, मॅथ्स सेलर आणि नंतर कोणते, इंग्लिश, मराठी. कसं असतं, कधी कधी ज्या पॅटर्नवर ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले असतात ना, तेच पुढे रिपीट होणार असतात, बरोबर, किंवा त्याच्या पलीकडे ते लोक जात नाही. ज्यांना अभ्यासाला कालावधीच कमी आहे त्यांनी 100% आधी ते PYQ बघायचे. समजा त्यांनी सिनोनिम आणि अँटोनिम म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर खूप प्रश्न विचारले असतील किंवा फ्रेजेसवर प्रश्न विचारले असतील, तर आपलं काम काय आहे, सगळ्या फ्रेजेस कंप्लीट करून घेणं. कारण मग ते 2 मार्काचा तो प्रश्न आपला जायला नको, ठीक आहे. मेरिटचं तुम्हाला माहिती कसं लागतं. तर मग मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्हाला PYQ बघणं मस्ट आहे आणि त्याच्यानुसार आता मेन. आणि दुसरी गोष्ट, PYQ पण आता सगळ्यात जास्त कोणते बघा, तर तुम्ही जे आत्ता रिसेंटमध्ये जी मागे तलाठीची एक्झाम झाली ना, ते PYQ तुम्ही बघायचे. आणि त्या PYQमध्ये काय काय आलेलं आहे, मराठीचं काय, समजा मराठीवर समासावर प्रश्न असतील तर 100% समास करायचेत. बाकी तुमचं अलंकार नाही झाले तरी चालतील, कोणता बाकीचे काही टॉपिक नाही झाले तरी चालतील. समजा संधीवर प्रश्न असतील तर संधी झालंच पाहिजे, समानार्थीवर असतील तर मराठीचे समानार्थी शब्द तुमचे सगळे झालेच पाहिजे. कळतंय ना मला काय सांगायचं आहे ते. तर मग अशा पद्धतीने तुम्ही एक्झामसाठी तयारी करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं मी की तुम्ही सध्या कोणते PYQ बघाल, जी आत्ता रिसेंटमध्ये झालेली आहे त्याचे PYQ बघाल आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मागचे झालेले PYQ तुम्ही बघाल, ठीक आहे. आधी मेन काय राहील, जे रिसेंटमध्ये झालेले आहे आणि तेच डोक्यात ठेवायचं की हे आपल्याला आधी बघायचे आहे, मग त्याच्यानंतर त्याच्या मागचे झालेले PYQ बघायचे आहेत. म्हणजे प्रायोरिटी द्या. जे आता 2023-24ला झाली, त्याच्यानंतर 2019ला झाली होती, मग त्याच्यानंतर अशी प्रायोरिटी देत जा की आधी तुम्हाला रिसेंटचे करायचे आहेत. मग त्याच्यानंतर तुम्ही सगळे ॲनालिसिस कराल. मॅथ्स सेलरमध्ये पण स्पेसिफिक टॉपिकवर प्रश्न असतील तर तेच करायचे जेव्हा तुमचं हे सगळं होईल. आणि दुसरी गोष्ट, GK GS तुम्ही करू तितकं थोडंच आहे. त्यामुळे जिथे कुठे तुम्हाला सरळ सेवेच्या रिलेटेड, आता हे पण लेक्चर सरळ सेवेचं आहे, बरोबर. तर मग जिथे कुठे तुम्हाला सरळ सेवेचे लेक्चर्स भेटतील तर तिथे तुम्ही ते लेक्चर्स तोंडपाठ करून घ्यायचे. आता समजा तुम्ही माझंच फॉलो केलं
तर मग माझे लेक्चर्स एखादं घेतलं तर मग हे टार्गेटच ठेवायचं, मॅडमने जे काही सांगितलं आहे ना हे आपलं पाठ झालंच पाहिजे, किंवा इतर कोणाचं तुम्ही फॉलो करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही तलाठीची तयारी करू शकतात. बाकी मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्की सिलेबसवर आणेल, पण हे पण खूप महत्त्वाचं आहे. एक वेळ माझ्याकडून सिलेबस नाही समजला तरी चालेल, दुसऱ्यांकडून समजून घ्या, सिलेबस काय खूप मोठी गोष्ट नाही. पण हे जे मी सांगितलं आहे ना तुम्हाला, की तुम्हाला स्वरूप माहिती पाहिजे तर मग अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे पुढे गेले तर नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आता आपण ॲनी बेझंट हा टॉपिक बघणार आहोत. बघा, ॲनी बेझंट, तर ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली तर वाराणसी येथे केली. 1898 ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली? वाराणसी. ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष केव्हा झाल्या तर 1907 अल्कॉट यांचा मृत्यू झाल्यानंतर. मग 1875ला इथे जी माहिती लिहिलेली आहे ना ही थिओसॉफिकल सोसायटीविषयी मी लिहिलेली आहे. बघा, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875ला झाली. कोणी केली? मॅडम ब्लॉव्हॉट्स्की आणि सर हेनरी अल्कॉट. मॅडम ब्लॉव्हॉट्स्की आणि हेनरी अल्कॉट या दोघांनी मिळून केली न्यूयॉर्कला. ठीक आहे. तर याच्या ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष केव्हा झाल्या तर अल्कॉट यांच्या मृत्यूनंतर 1907मध्ये. त्याच्यानंतर आता ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. बघा आता, आणि हे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना मला आठवत नव्हती, मी पुस्तकात जाऊन बघितलेलं नाही, मी गुगल केलेलं आहे, आधीच सांगते. ठीक आहे. नंतर 1875 हे मला माहिती होतं आणि मी सर्च पण केलं. बघा, 1875ला थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना. त्याच्यानंतर काय? 1898ला सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड एखादा क्रम विचारला तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता ठीक आहे, 1875 थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? ब्लॉव्हॉट्स्की आणि सर हेनरी अल्कॉट तर यांनी केली. पण हे पण माहिती असू द्या, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना 1898, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875, पण 1907ला त्या कोण झाल्या? थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कोठे आहे तर अड्यार, मद्रास येथे. ठीक आहे. स्थापना 1882, हे पण मी सर्च केलेलं आहे. 1882 अड्यार, मद्रास येथे. आणि कुठलं म्हणताय? हे भारतातलं म्हणताय. ठीक आहे. थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कुठे आहे तर अड्यार, मद्रास येथे. नंतर होम रूल लीगची स्थापना ॲनी बेझंट यांनी कधी केली तर सप्टेंबर 1916मध्ये केली. त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणी प्रकाशित केली तर ॲनी बेझंट यांनी. आणि दोन्ही पण वृत्तपत्रे 1914 सालची आहे. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची? ॲनी बेझंट यांची, आणि 1914चीच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ छोटाच होता आणि आपण याचे एक वेगळे प्लेलिस्ट बनवू ज्याच्यात मी देत जाईल. धन्यवाद.